आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावना मॅडम, मला माहित नाही तुम्हाला मी जे बोलतोय ते ऐकू येतंय का नाही। मगाशी तुम्ही जे काही मला बोललात, तुमचा माझ्यावरचा सगळा राग जो काढला, पण मला सुद्धा माझी बाजू मांडायची संधी मिळायला पाहिजे ना। मला माहितीये की तुम्हाला माझं तोंड देखील बघायची इच्छा नाहीये, पण मी कालपासून गेट बाहेर उभा आहे आणि अजूनपर्यंत माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नाही। मला माहितीये की तुमचा माझ्यावर प्रचंड राग आहे, प्रचंड चिडचिड आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, माझं तुमच्यावर प्रेम आहे, या गोष्टीवर तुमचा विश्वास का बसत नाहीये। खरं सांगू तुम्हाला, ज्या क्षणी मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तेव्हाच मी तुमचा होऊन गेलो होतो। त्या दिवसापासून माझ्या मनावर काही ताबाच राहिला नाही। खरं तर मला ना आयुष्यात राजकारण आणि जनसेवा सोडून काहीच करायचं नव्हतं। हे लग्न वगैरे तर मी कधी करणारच नव्हतो, कारण मला नेहमी वाटायचं की लग्न हे राजकारणाच्या नेहमी आड येणार। मी कधी तुमच्या प्रेमात पडून आपल्या संसाराची स्वप्न बघायला लागलो, माझं मलाही कळलं। मॅडम, आणि मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण त्यावेळी मला भावच द्यायचा नाही। तुम्हाला मी बिघडलेला, वाया गेलेला काय ते टपोरी वाटायचं। का माझा पाठलाग करताय? तुम्ही रोज माझा पाठलाग करता आणि बरंच खोटं बोलता। अहो, काही लिमिट आहे का नाही? इथून पुढे जर का तुम्ही माझा पाठलाग केलात ना, तर मी आरडाओरडा करीन। हाय मॅडम, कसा होता इंटरव्ह्यू? तुम्ही इथे काय करताय? अहो ऍक्च्युली माझं काम आहे हो इकडे। एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही। मी सोडतो ना तुम्हाला, चला। अहो, तुम्ही का असं करताय? किती वेळा सांगायचं तुम्हाला, नका ना त्रास देऊ। अहो मॅडम, तुम्हाला काही टेन्शन वगैरे का असेल तर सांगा ना, मला खरंच आवडेल मदत करायला। तुम्ही सांगितलं ना तुम्हाला, मला तुमच्या मदतीची काहीही गरज नाहीये। मग का माझं डोकं खाताय? जा ना प्लीज। मॅडम मॅडम मॅडम, काय हो तुमचं? तुमच्यासाठी बुके आणलाय। मला का देताय? हे बघा ना, मी खास फ्रेश आणलाय तुमच्यासाठी। तुम्हाला कळतंय ना मला हे सगळं आवडत नाहीये। का असं वागताय? मग कशाला त्रास देता? मॅडम 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 मॅडम, घ्या की चप्पल, घालून तर बघा। अहो, काय करताय तुम्ही? अहो, दुसरं काही काम नाहीये तुम्हाला? एखाद्याची मदत करता येत नसेल ना, तर निदान त्रास तरी देऊ नका। निर्लज्ज कुठले। मग हळूहळू माझ्यात आणि आनंदीमध्ये मैत्री झाली। मी स्ट्रॉंग आहे आणि मी सगळ्या भाज्या खाते। हो का? खूप स्ट्रॉंग आहे। दाखव खाऊन। गुड गर्ल। सिद्धू काका, पण मग तुम्ही माझ्यावर आरोप केला की मी आनंदीचा वापर करून तुमच्या आयुष्यात शिरलो। मॅडम, मी खरंच सांगतो, माझ्यात आणि आनंदीमध्ये जी मैत्री आहे ती अत्यंत निखळ आणि निर्मळ आहे, आणि त्या निरागस लेकराचा वापर करून मी तुमच्या आयुष्यात शिरेन इतकाही वाईट नाही हो मी। खरं तर तुमच्यामुळेच मला आनंदीची मैत्री मिळाली, आणि त्यासाठी मी तुमचा आभारीच आहे। आणि असं नाही मॅडम की मी फक्त तुमच्या रूपावर भाळलो, मला तुमच्यातला प्रत्येक गुण भावला। हे बघा भावना मॅडम, आजवर काय तुमच्या आयुष्यात कमी संकट नव्हती आली, पण तुम्ही कधीच खसला नाहीत, रडला नाही, उलट प्रत्येक संकटावर तुम्ही मात केली।
मी तुमच्यासारखी बेधडक मुलगी पाहिलीच नाही हो आजवर. आजवर मी माझ्या घरात फक्त पुरुषांना घाबरणारा, त्यांच्या हो मध्ये हो मिसळणाऱ्याच बायका पाहिल्या. पण तुम्ही तशा नाही आहात. तुम्हाला तुमचं असं स्वतःचं मत आहे. तुमच्या विचाराप्रमाणे तुम्ही निर्णय घेता आणि भावता देखील. मला तुमचा हा गुण खूप आवडला. तुम्हाला तुमचं हे सगळं कौतुक खोटं वाटत असेल, पण मॅडम मी खरंच मनापासून सांगतो, तुम्ही ज्या प्रकारे आनंदीची जबाबदारी इतक्या समर्थपणे पार पाडताय ना, हे बघून मी खरंच थक्क झालो. मी जनसेवेचा एवढ्या बाता मारतो, पण जनसेवा या शब्दाचा खरा अर्थ तुम्ही मला शिकवला. तुम्ही काही न बोलता दुसऱ्याची मुलगी आपली मानून एखाद्या जन्मदात्या आईसारखं वाढवत आहे. जनसेवा या शब्दाचा खरा अर्थ तुमच्याकडून शिकलो. हे फक्त तुम्हालाच जमू शकतं भावना मॅडम. तुमचा शांतपणा, साधेपणा माझ्या मनाला इतका भावला ना की मी कधी तुमचा होऊन गेलो माझं मलाच कळलं नाही. आणि मी खरंच खूप वेळा प्रयत्न केला माझा प्रेम तुमच्यापाशी व्यक्त करायचा, पण माहित नाही मला कधी हिंमतच झाली नाही. म्हणजे मला असं वाटायचं की जर मी माझं प्रेम तुमच्यापाशी व्यक्त केलं तर आपल्या जी काही मैत्री झाली आहे नुकतीच, ती सुद्धा मी गमावून बसेन. आणि मला तुम्हाला गमवायचं नव्हतं. म्हणूनच मी आजवर फक्त घाबरत राहिलो तुम्हाला सांगायला. पण माझा प्रेम व्यक्त करायला मला इतका उशीर झाला की माझ्या घरच्यांनी माझं लग्न पूर्वीशी ठरवलं. खरं सांगायचं तर हे लग्न एका राजकीय हेतूने ठरवलं होतं. सुरुवातीला तर पूर्वीला सुद्धा हे लग्न करायचं नव्हतं. आणि मला हे लग्न करायचं नाहीये ना, हे मी तिला पहिल्या दिवशी सांगितलं होतं मॅडम. पण कोणी माझं ऐकलं तर ना. तिलाच काय, मी आई, पप्पा, आजी सगळ्यांना सांगितलं होतं की माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. पण कोणी माझ्या मनाचा विचार केला तर मला खरंच कळत नव्हतं की मी काय करू. सगळ्यांनी त्यांचा निर्णय नुसता माझ्यावर लादलो. खरंच खूप डिस्टर्ब होतो. आणि माझ्या घरचे तुमचा सतत अपमान करायचे ना, या गोष्टीचं मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. काय करावं तेच कळत नव्हतं मला. कोणताही मार्ग दिसत नव्हता. आणि तेवढ्यात देवीचा उत्सव आला. आणि माझ्या मनातलं तुम्हाला सांगण्यासाठी देवीकडे बळ मागायला गेलो. आणि देवीने मला कौल दिला. मला खरंच माहित नाही की तुम्ही हे सगळं ऐकलंय की नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल की नाही. पण एक गोष्ट ना मला तुम्हाला मनापासून सांगायची. एखादा माणूस जर त्याचा प्रेम व्यक्त करू शकला नाही किंवा व्यक्त करण्याचा त्याचा मार्ग चुकला ना, तर त्याचं प्रेम खोटं आहे असं नका बोलू मॅडम. मला माहिती आहे हे जे काही घडतंय त्यात तुमची काही चूक नाहीये आणि मी तुम्हाला दोषही देणार नाही. पण तुम्हाला माझं प्रेम पटेपर्यंत मी तुमची वाट बघत राहीन. मला आयुष्यभर वाट पाहावी लागली तरी चालेल. माझी तयारी आहे त्यासाठी. लक्ष्मी निवास